वयाच्या साठीनंतर जर चालताना पायात जडपणा जाणवत असेल, जिना चढताना गुडघे साथ देत नसतील, थोडं चाललं तरी पाय कापायला लागत असतील, पायांच्या तळव्यात जळजळ होत असेल, रात्री पायात गोळे येत असतील किंवा उठताना वाटत असेल की पायातली ताकद कुठंतरी हरवत चालली आहे, तर आजचा हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक जणांना असं वाटतं की वय वाढलं की पाय कमकुवत होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि त्यावर काहीच करता येतं, पण हे पूर्णपणे खरं नाहीये. योग्य आहार, योग्य सवयी आणि स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या काही गोष्टी साध्या मदतीनं शरीराला पुन्हा बळ देतात. हाडांना आधार देता येतो, स्नायूंना ताकद देता येते आणि पायांना पुन्हा चालण्याची, उभं राहण्याची आणि शरीराचं वजन पेलण्याची शक्ती मिळू शकते. आज आपण अशाच एका साध्या पण प्रभावी गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी जर तुम्ही फक्त रोजच्या वरणात मिसळून खाल्ली तर हळूहळू पायातील कमकुवतपणा कमी होण्यास मदत होऊ शकतो, गुडघ्यांना आधार मिळू शकतो, सांध्याची हालचाल सुधारू शकते आणि शरीरात आतून ताकद निर्माण होऊ शकते. ही गोष्ट महाग नाही, दुर्मिळ नाही आणि बनवायलाही कठीण नाही, पण तिचा उपयोग योग्य पद्धतीनं आणि सातत्यानं केला तर शरीरात फरक जाणवू शकतो. मंडळी, वय वाढल्यावर पाय कमकुवत होण्यामागे अनेक कारणं असतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, स्नायू हळूहळू शिथिल होतात, सांध्यांमध्ये कोरडेपणा वाढतो, शरीराला लागणारी पोषण द्रव्ये नीट मिळत नाहीत, रक्ताभिसरण मंदावते आणि त्यातच जर रोजच्या जेवणात पुरेसा पोषकपणा नसेल तर पाय आधी थकतात, मग दुखू लागतात आणि नंतर चालण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. अनेक जण गोळ्या, औषधं, मलम, तेल, वेदनाशामक उपाय यामागे फिरत राहतात, पण मूळ समस्या मात्र आहारातच दडलेली असते. जर आपल्या थाळीत बळ नसेल तर शरीरात ताकद कशी येणार? म्हणून आजचा उपाय बाहेरचा नाही तर आपल्या स्वयंपाकघरातूनच सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे हा उपाय अशा प्रकारे सांगणार आहे की तुम्ही तो अगदी सहजपणे रोजच्या जीवनात वापरू शकाल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वरणात अशी कोणती गोष्ट मिसळायची ज्यामुळं पायांना बळ मिळेल? तर मंडळी, ती गोष्ट आहे तीळ. हो, अगदी साधे दिसणारे छोटेसे तीळ, पण त्याच्या आत लपलेली ताकद मात्र विलक्षण आहे. तिळामध्ये हाडांना आवश्यक पोषण द्रव्य असतात, शरीराला उष्णता आणि बळ देण्याची क्षमता असते, सांध्यांना आधार देणारे घटक असतात आणि स्नायूंना पोषण देण्याचं सामर्थ्यही असतं. विशेषतः वयाच्या साठीनंतर शरीराला जे नैसर्गिक बळ हवं असतं ते देण्यासाठी तीळ खूप उपयोगी मानलं जातात. पण तीळ फक्त आहेत म्हणून ते मुठभर खायचं असं अजिबात नाही. ते कसं घ्यायचं, किती घ्यायचं, कोणत्या प्रकारे वरणात मिसळायचं आणि त्याच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेतलं तरच त्याचा खरा फायदा मिळतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग समजून घ्या, कारण अनेक वेळा चांगली गोष्ट घरात असते पण ती योग्य प्रकारे वापरली जात नाही आणि मग लोक म्हणतात की काहीच फायदा झाला नाही. तीळ हे खरोखर शरीराला बळ देणारे, हाडांना आधार देणारे आणि स्नायूंना पोषण देणारं अन्न आहे. पण ते कसं खायचं, किती खायचं आणि कोणत्या प्रकारे वरणात मिसळायचं हे समजून घेतलं तर त्याचा खरा परिणाम जाणवतो. सर्वात आधी काळे किंवा पांढरे तीळ घ्या, दोन्ही चालतात, पण शक्य असेल तर काळे तीळ अधिक गुणकारी मानले जातात. आता एक लहान वाटीभर तीळ घ्या आणि ते अगदी मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. लक्षात ठेवा, तीळ करपता कामा नये, फक्त त्याचा हलका सुगंध येईपर्यंत भाजायचं, कारण जास्त भाजलं तर त्यातील नैसर्गिक गुण कमी होऊ शकतात. हे भाजलेलं तीळ थंड झालं की त्यांची बारीक पूड करून घ्या. ही पूड एखाद्या स्वच्छ डब्यात भरून ठेवा. आता रोजच्या जेवणात जे वरण बनवता त्या गरम वरणात अर्धा चमचा ते 1 चमचा तिळाची ही पूड मिसळा. वरून थोडंसं साजूक तूप घातलं तर या उपायाचा गुण अजून वाढतो, कारण तूप शरीरात पोषण शोषून घेण्यास मदत करतं आणि सांध्यांनाही आतून स्निग्धता येतं. आता प्रश्न असा पडतो की एवढ्याशा तिळाच्या पुडीनं पाय कसे मजबूत होणार? तर यामागचं मोठं कारण आहे. वयाच्या साठीनंतर शरीरातील हाडांची झीज वाढू लागते, गुडघ्यांमधील सांधे हळूहळू कोरडे होतात, स्नायूंमध्ये सैलपणा येतो आणि शरीरात रक्ताची योग्य हालचालही कमी होऊ लागते. अशा वेळी शरीराला आतून आधार देणारी, बळ देणारी आणि टिकवून ठेवणारी अन्न घटकांची गरज असते. तीळ हे अशा गुणांनी भरलेले असतात जे शरीराला उष्णता देतात, आतून बळकटी देतात, स्नायूंना आधार देतात आणि विशेषतः सांधे व हाडांसाठी पोषण ठरतात. अनेक वृद्ध व्यक्तींना सकाळी उठताना पायात कडकपणा जाणवतो, काहींना थोडं चाललं की गुडघे जड होतात, तर काहींना पायात वारंवार गोळे येतात. अशा वेळी फक्त बाहेरून तेल चोळून किंवा मलम लावून काही काळ आराम मिळू शकतो, पण आतून शरीराला जे पोषण हवं असतं ते मिळालं नाही तर खरी ताकद परत येत नाही.
म्हणून हा उपाय महत्त्वाचा आहे, कारण हा उपाय शरीराच्या मुळावर काम करतो. तुमच्या रोजच्या साध्या वरणात तीळ मिसळलं की तो पदार्थ फक्त चविष्ट राहत नाही, तर तो शरीरासाठी बळ देणारा आहार बनतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय सातत्यानं करावा लागतो. एक दिवस खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी विसरलं असं केलं तर फायदा कमी दिसतो, पण जर किमान 3 ते 4 आठवडे नियमितपणे वरणात तिळाची पूड मिसळून खाल्ली तर शरीरात हलका बदल जाणवू लागतो. चालताना पाय थोडे हलके वाटू शकतात, थकवा कमी होऊ शकतो आणि गुडघ्यामध्ये थोडी स्थिरता जाणवू शकते. मात्र ज्यांना पचन फारच कमकुवत असेल त्यांनी सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात सुरू करावं, कारण कोणतीही चांगली गोष्ट जास्त प्रमाणात घेतली तर ती शरीराला उलटही जाऊ शकते. म्हणून प्रमाण, सातत्य आणि योग्य पद्धत या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. मंडळी, आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग समजून घ्या, कारण फक्त एकच गोष्ट खाऊन शरीर चमत्कारिकपणे बदलत नाही. एखादा उपाय चांगला असला तरी त्यासोबत योग्य सवयी नसतील तर त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. आणि जर चुकीच्या सवयी कायम राहिल्या तर किती गोष्टी पौष्टिक खाल्ल्या तरी पायांमधील कमजोरी पुन्हा पुन्हा जाणवत राहते. म्हणून जर तुम्ही वरणात तिळाची पूड मिसळून हा उपाय सुरू करत असाल तर त्यासोबत 2 अत्यंत साध्या पण जबरदस्त सवयी नक्की जोडा. पहिली सवय म्हणजे रोज थोडं चालणं. अनेक जण म्हणतात पाय दुखतात म्हणून आम्ही चालत नाही, पण खरं तर अगदी कमी प्रमाणात का होईना चालणं शरीरासाठी आवश्यक असतं. कारण चालल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंना हालचाल मिळते, सांध्यांमध्ये कडकपणा कमी होतो आणि शरीराला नैसर्गिक ताकद मिळायला मदत होते. याचा अर्थ असा नाही की खूप लांब चालायचं किंवा स्वतःला त्रास द्यायचा. फक्त सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या आसपास 10 ते 15 मिनिटं हळूहळू चाललं तरी त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी सवय म्हणजे सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसणं. वयाच्या 60 नंतर शरीराला बाहेरहून बळाची गरज असते. सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसल्यानं शरीराला हाडांसाठी उपयोगी असा नैसर्गिक आधार मिळतो. ही गोष्ट साधी वाटते, पण पायांच्या बळासाठी ती खूप महत्त्वाची आहे. आता चुका कोणत्या टाळायच्या हेही समजून घ्या. सर्वात मोठी चूक म्हणजे दिवसभर बसून राहणं. अनेक ज्येष्ठ मंडळी एकदा बसली की पुन्हा उठण्याची इच्छा करत नाहीत, पण जितकं शरीर स्थिर राहील तितकी कमजोरी वाढत जाते. दुसरी चूक म्हणजे जेवणात पोषणाची कमतरता ठेवणं. फक्त पोट भरणं आणि शरीर पोसणं यात खूप फरक आहे. जर रोजच्या आहारात डाळ, तूप, भाज्या, तीळ, थोडं सुकमेव्याचं सेवन आणि पुरेसं पाणी नसेल तर शरीर आतून कोरडं आणि कमकुवत होत जातं. तिसरी चूक म्हणजे लगेच परिणामांची अपेक्षा ठेवणं. आज सुरू केलं आणि उद्या पाय लोखंडासारखे मजबूत झाले असं कधीच होत नाही. शरीराला वेळ लागतो, कारण कमजोरी एकाच दिवसात आलेली नसते. त्यामुळे उपाय सातत्यानं करणं हीच खरी किल्ली आहे. मंडळी, लक्षात ठेवा, वय वाढलं म्हणून कमजोरीला शरण जायचं नाही. योग्य आहार, योग्य सवय आणि सातत्य या 3 गोष्टी पाळल्या तर शरीराला पुन्हा आधार देता येतो, पायामध्ये पुन्हा ताकद आणता येते, चालण्यातला आत्मविश्वास परत मिळवता येतो आणि दैनंदिन जीवन अधिक सुखकर बनवता येतं. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. रोजच्या साध्या वरणात तिळाची पूड मिसळा, थोडं तूप घाला, शांतपणे खा आणि त्यासोबत रोज थोडं चालणं व सूर्यप्रकाश याची जोड द्या. हा छोटा उपायच पुढे जाऊन तुमच्या पायांसाठी मोठा आधार ठरू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या घरातील आई वडील, आजी आजोबा, काका काकू किंवा इतर ज्येष्ठ मंडळींसाठी उपयोगी ठरू शकते तर त्यांच्यापर्यंत ही नक्की पोहोचवा. कारण योग्य माहिती वेळेवर मिळाली तर अनेक त्रास मोठे होण्याआधीच थांबवता येतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की जोडून राहा, कारण इथं आम्ही नेहमीच तुमच्या आरोग्यासाठी सोपे, नैसर्गिक, प्रभावी उपाय घेऊन येत असतो. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण त्यांच्यासाठी ही माहिती खूप उपयोगी ठरू शकते. तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.